रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा नभी उगवला, राजपती व्योमपती जणू दीपची गमला, व्योमपती जणू दीपची गमला, रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ. रजनीनाथ प्रत्यक्ष पद्मनाभ चंद्र या ठिकाणी पद्मनाभ नामाभिध श्री गुरु यतीवर प्रगटची झाले. या कारभारामध्ये येण्याकरता जे घणाईत मगाशी आपण म्हणालो ते घणाईत आणि बाळकृष्ण गायतोंडे नावाचे असे दोन इसम यांना भेटले आणि अंकोल्यामध्ये यांचं बोलणं मगाशी मी पूर्वरंगात सांगितलं त्याप्रमाणे बोलणं झालं आणि पूर्ण यतीश्वर हा आहे, स्वस्वरूपी रमलेला आहे हे दिसल्याबरोबर त्या ठिकाणी नम्र जे झाले ते त्यांच्या पायाला एकदा पडली मिठी आता सुटका नाही अशा रीतीनं या घणाईत वगैरे या कंपून इकडं बोलावलं. ते आलेही. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे. कोणत्या अवस्थेमध्ये ते इथं राहिले. ज्या झोपडीमध्ये होत्या त्या झोपडीला सोडून रामेश्वराला गेले. झोपडीची काळजी कोणी घेतली नाही. सगळं पाणी पडत होतं. दुर्दशा झाली होती झोपडीची. वाईट वाटलं गुरु महाराजांना. मात्र भक्तांनी सगळं पुन्हा उभं केलं आणि या ठिकाणी काय स्वरूप होतं त्यावेळेला महाराजांचं. दंडकमंडलू हस्ती मस्तकी, दंडकमंडलू हस्ती मस्तकी, शोभे भगवा फेटा, शोभे भगवा फेटा, निरुपम रूपा उपमा द्याया, करणे प्रयत्न खोटा, करणे प्रयत्न खोटा, पायी पादुका अरुण दीप्तीची, कप्पनी कंठी माला, भस्म विलेपन साजे तनुसी, साजे नाम कपाळा, पाहुनी नयन मनोहर ऐसी, त्यागी मूर्ती डोळा, श्रीमद सद्गुरु आचार्यांची झाली स्मृती त्या वेळा. जणू भक्तगणांना आचार्यच आमचा उद्धार करण्याकरता इथं आले असा साक्षात्कार झाला आणि मंडळी भक्त मंडळी दिवसेंदिवस वाढू लागली. पण तुम्हाला सांगतो जे जे वाढतं ना वर्धमान तेथे चाले ना मार्ग रे क्षयाचा. अशा अवस्थेमध्ये एवढ्या सुंदर गुरु महाराजांना राजयक्ष्मा नावाच्या रोगानं या शरीराचं ते प्रारब्ध योगानं रोगग्रस्त झाले. पण काल मी म्हटलं ना शरीराला रोग झाला म्हणून त्यांना काही वाटत नाही. आलेल्या भक्ताला हास्यमुख असं करून भेटी द्यावी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हलाखीची परिस्थिती झाली आणि अशा वेळेला संत पदांचा महिमा मोठा, धन्य आजी देखिला, जेथे भूतती नाच देथे भूते नाचती थै थै, तेथे मठ स्थापियला. ज्या ठिकाणी भूत नाचत होती दिवसा सुद्धा या मार्गाने जाण्याकरता लोक घाबरत होते. काय ताकद आहे त्या ठिकाणी मठ स्थापन करून. केवढं मोठं क्षेत्र आज संपूर्ण जगामध्ये हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. गुगलवर जाऊन त्या गुगलवरून त्यानं सगळ्या जगावर प्रवास केला आहे, प्रसिद्ध झालेला आहे. आणि
ते असताना जेवढं हे गाजत नव्हतं ते त्यांच्यानंतर जास्तच गाजायला लागलं आणि अजून वाढतच आहे, अजून वाढतच आहे. या निमित्तानं हाच दृष्टांत आहे की हे गुरु महाराज किती प्रभावी आणि सामर्थ्यवान होते.